सुरेंद्र गणपती कोल्हापूरकर हे काजूचे व्यापारी आहेत. कर्नाटकातून आणलेला काजू त्यांनी बाजार समितीचा सेस न भरताच परस्पर गोडाऊनमध्ये आणला होता. याची माहिती बाजार समिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर बाजार समिती प्रशासनानं धडक कारवाई करत आज सायंकाळी काजूनं भरलेले हे ट्रक ताब्यात घेतलेत. सुमारे 125 टन काजू असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 4 कोटी होते. यावर 1% बाजार समितीचा सेस द्यावा लागतो. हा सेस सुमारे 4 लाख रुपये होतो. मात्र सेस न भरताच परस्पर नेण्यात आल्यानं काजूचे ट्रक ताब्यात घेतल्याची माहिती बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांनी दिली आहे. आज ह्या गाडीत ही समोर जी गाडी आहे या गाडीमध्ये 35 टन माल आहे. म्हणजे जवळजवळ कसाही किंमत जरी केली तरी जवळपास त्या गाडीची आजच्या बाजारभावाच्या दराप्रमाणे त्याच्यात 1.5 कोटीचा माल आहे. 1.5 कोटीच्या मालाच्या अनुषंगानं आम्हाला कमीत कमी 1.5 लाख रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीला 1 रुपयेप्रमाणे शेस द्यावा लागतो. हा शेस त्यांनी आत्तापर्यंत कधी भरलेला नाही. आमचे लायसनधारक आहेत, आमचे प्लॉटधारक आहेत, आमच्या इथं त्यांनी धंदा करतात, त्या सगळ्या गोष्टी आज तरी त्यांना तरी मान्य आहे. आणि आज त्यांचं ह्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा त्यांनी बाहेर गोडाऊन घेऊन बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माल ठेवलेला आहे की आज त्यांच्या गोडाऊनामध्ये जवळपास 300 ते 400 टन माल त्या ठिकाणी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत ह्या मालाची चौकशी करणं, कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवणं हे आमच्या समोरच्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे. आणि ते एक जरी आता ही कारवाई केली ह्याच्यानंतर अजून अनेक असे व्यापारी आहेत की बाबा ड्रायफ्रूट विकणारे आणि ड्रायफ्रूटच्या दृष्टिकोनातून काजू आणि ड्रायफ्रूट किंवा बाकीच्या मसाल्याचे काही जे पदार्थ आहेत त्या आमच्या अधिनियमामध्ये त्या सेस घेता येतो. हे तितकंच त्याच्यामध्ये आमच्या ह्याच्यामध्ये नियमातसुद्धा आहे. जे नियमात आहे त्याचा सेस वसूल व्हावा ह्या उद्देशानं आमची कारवाई ह्या अशा पद्धतीनं आम्ही करायला लागलो आहे. यावेळी बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, नानासो कांबळे, शेखर देसाई, बाजार समितीचे सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील, युवराज पाटील, गौरव वारके यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.